Welcome student to my AP educational channel. Today we are going to learn about the prime number. Prime number म्हणजेच मूळ संख्या. Prime numbers, a number that is divisible by only one or itself is called a prime number. Example 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. बघा समजून घेऊया 5ला कोणकोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो बरं. तर 5 भागेला 1 बरोबर 5 आणि 5 भागेला 5 बरोबर 1. दॅट इज 5 डिवायडेड बाय 1 इज इक्वल्स टू 5. 5 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 1. म्हणजे 5ला फक्त 1 आणि 5 हे दोनच विभाजक आहे, म्हणून 5 ही मूळ संख्या. असंही म्हणू शकतो की एखादी संख्या ती त्याच पाड्यामध्ये येते. जसं 5 फक्त 5च्याच पाड्यामध्ये येते. 2च्या पाड्यामध्ये येते का? नाही. 3च्या पाड्यामध्ये येते का? नाही. अशा 1 ते 100 या अंकांमध्ये एकूण 25 मूळ संख्या आहेत. पाढा म्हणजे काय? तर टेबल. जसं 2च्या टेबलमध्ये 5 येतात का? नाही. 3च्या टेबलमध्ये येतात का? नाही. 5च्या टेबलमध्येच आपल्याला 5 दिसतात आहे. अशा ज्या संख्या असतात की त्या त्याच टेबलमध्ये येतात त्याला मूळ संख्या म्हणूया. अशाच 1 to 100 या अंकांमध्ये 25 टोटल प्राईम नंबर्स आहेत. आता प्राईम नंतर को प्राईम नंबर्सकडे वळूया. नंबर विच डू नॉट हॅव एनी कॉमन डिवायझर अदर दॅन 1 आर कॉल्ड को प्राईम नंबर्स or a relatively prime or a mutually prime numbers. Example 25, 29. Remember, any two consecutive natural number are always co-primes. Example 99 and 100. 12 and 13. को-प्राईम नंबरलाच सहमूळ संख्या असं म्हणतात. चला समजून घेऊया. चला 2 संख्या घेऊया. एक म्हणजे 8 आणि दुसरी म्हणजे 15. 8चे विभाजक कोणते आहेत? 1, 2, 4 आणि 8. 15चे विभाजक 1, 3, 5 आणि 15. आता याच्यामध्ये समान विभाजक कोणते दिसत आहे 8 आणि 15च्या विभाजकांमधून? तर फक्त 1. म्हणून 8 आणि 15 सहमूळ संख्या आहेत. 2 संख्यांचा समान विभाजक फक्त एकच असेल तर त्या संख्या सहमूळ संख्या असतात. थोडक्यात ज्या 2 संख्यांची मैत्री फक्त 1शी असते त्या सहमूळ संख्या असतात, असं लक्षात ठेवायचं बरं का. आपण को प्राईम नंबरची डेफिनेशन बघताना म्हणालो होतो की सलग असलेल्या 2 संख्यासुद्धा सहमूळ संख्या असतात. चला तर आपण 2 संख्या घेऊया. त्या म्हणजे 99 आणि 100. 99चे विभाजक कोणते आहेत? 1, 3, 9, 11, 33, 99. आणि 100चे विभाजक 1, 2, 4, 5, 10, 20, 25, 50 अँड 100. तर या विभाजकांमध्ये एकच समान आहे. समान म्हणजे सारखा, म्हणून 99 आणि 100 सहमूळ संख्या आहेत. अशा प्रकारे आपल्याला आता सहमूळ संख्येची ओळख झाली आहे. आता पुढे वळूया ट्विन प्राईम नंबर म्हणजेच जोडमूळ संख्या. If the difference between two prime numbers is 2, then the two prime numbers are called twin prime number. आता इथे बघा 8 जोड्या आहेत ट्विन प्राईम नंबरच्या 1 to 100 या अंकांमध्ये. आता जर आपण पहिली जोडी बघितली 3 आणि 5ची, तर याच्यामध्ये फरक कितीचा आहे? 5 - 3 म्हणजेच 2. ठीक आहे. डिफरन्स म्हणजे काय? तर फरक म्हणजे सबट्रॅक्शन करायचं आहे आपल्याला. ओके. जसं एक ट्विन प्राईम नंबर आहे 11 आणि 13. मग 13मधून जर 11 गेले तर किती राहतात? 2. तर अशा 8 जोडमूळ संख्या आहे 1 ते 100मध्ये. त्या म्हणजे कोणत्या कोणत्या? 3, 5, 5, 7, 11, 13, 17, 19, 29, 31, 41, 43, 59, 61 and last 71 and 73.